बघते ना तुझ्या धोंडा कसा करीत तिथं. अगं बाया 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 बाया, यंदाचा धोंडा जरा याकळाच दिसतोय. डोक्यात फिट केला काय न धोंडा. काहीतरी स्पेशल आहे मम्मी. अहो इथंच थांबावं लागेल. इथून डेकोरेशन केलंय म्हणल्यावरती काहीतरी जरा स्पेशल आहे. आवाज दे ना मोठ्याने. ए मम्मी भावड्या आली. बोट दाखव बोट. इथंच काढू का पुढे येऊ? काढ ना चप्पल इथंच. चल दोघं चला. असं तर एकदम असं वाटतं माझं लग्न आहे नाही का. घरात एंट्री चालली. काय लिहिलंय? सन लेक जावयाच्या कौतुकाचा. धोंडा नाही टाकला त्यात. असं असतंय आता. सन लेक जावयाच्या कौतुकाचा हा. असं आहे ते. म्हणजे धोंड्याचं कौतुक असतंय. डोक्यावर पदर घे ना. डोक्यानेच घ्यायचं. आईला सांगता येत नाही. पदर काय डोक्यावर बसत नाही. खिळे ठोकावा. वरतीच लाव. चला या. आणि सासूला नाही काय लावीत. आणि सुनाला या लय म्हणते होतं. तुम्हाला आता बोलायला पुढे पुढे या की. काय तुम्ही पण सासूला बोलायचं का? अग बाय कुकू तर लाव. लावते ना. कुकू नाही लावायचं. चला या. दाजी घ्या पाणी. लईच उशीर केला. हा थोडा उशीरच झाला आधी. घ्या मामी. पाय पडतो. बघितलं का. भावाला संस्कार आहे पण बहिणीला नाही. कधी पायाला वाकायची नाही. काय दाजी बरं आहे का? हा बरं आहे. तुझं कसं चालू आहे? एकदम निवांत. लवकर द्यायचं. एकदम अशी भूक लागली म्हणून अशी वाट बघतो मी. पोळ्या कधी काही आजू खरं सांग 2 तरी पोळ्या खाल्ल्या असतील तो आम्ही यायचे पहिले. नाही. अजून तुमचीच वाट बघतो कधी जेवतो. असं झालंय. हा का? मग खरंच मग वा. चला बसायचं मग जेवायला. हा चल का घेऊ. बाहेर फिरून जायचं कधी. नको नको आता तुला भूक लागली म्हणल्यावर बसून घेऊ ना मग लगेच. मम्मी काय चाललंय यांच्या दोघांचं. म्हणजे काय लगेच दाजी आले नाही तर लगेच दाजीच्या शेजारी बसून लगेच चालली का उडवावडी दाजीची. मग काय मला काय बस इथं कोणी नाही ओढवायला. मग काय करू. वाटच बघत होतो. दाजीला आवडत नाही ते जास्त. हे नको करत बसू. नंतर मला भांडत येत. तुझा भाऊ असं बोलत होत तसं बोलत. कळलं का जरा नीट. बस बस बस. मी नाही बसत. मी आतमध्ये बघू राहिले. काय देऊ अजून आता. काय पाहिजे का तुम्हाला? काय नको कर ना ताट. हा ते बी उपाशीच आहे ते. हा ना भूक लागली मला. मम्मीला सांगा. तू दाजी सोबत मार गप्पा. ओ हा काय गप्पा. आता काय लय दिवसातून भेटले म्हणल्यावरती जिजा आणि साला आत्या मेवणे मेवले मग काय. कसे बिल्डर आमचे दाजी जिमला जाते. सोपं आहे का. कसलं आणि इथं आमची gym? वाढली डेअरी. अरे तुला सांगते जिमला जातात तर जातात हा पण जेवण कंट्रोल नाही करत नाही. पोट बघितलं का माझ्याकडे काय? वाटतंय. बसा. जे आहे ते सांगितलंय. बॅनर लावती का? काय बॅनर लावायचं. जे आहे ते खरं सांगितलंय. ए, दोघं सारखे झाले तर दोघं सारखे. आता तुला काय म्हणू सांग. त्याच्यामध्ये मी तुमच्यात आले. थोडं ही पण सारखं आहे वाटतंय. तुझं पोट बाहेर निघालंय. आणि दाजी मला सांगते जिमला चालू कर. जिम चालू कर. पण मी काय चालू नाही करत. पण आम्ही दोघं सेम दिसत असं वाटतंय मला. बरं राहू दे आता. कर ताट. त्याला भूक लागली हा होय? मग. बघते मम्मी बरी आहे का? आली बाई माझी पोरगी. तुझ्या हाताच्या पोळ्या आहे बघा कसा सुगंध सुटलाय सगळ्या घरामध्ये. तुझ्या हाताची चव म्हणजे मम्मी एकदम वेगळीच आहे. काही काढी म्हण. काय काय बनवलंय. मला लय भूक लागली. तुझ्या हाताचं कधी खाईन असं झालंय मला. पुरणपोळ्या केलेत, आमरस केले रेश्मा, ढोंडे बनवलेत, मस्त आमटी तुझ्या आवडीची. हा मला ना हा. ते पोळ्यांसोबत आमटी प्यायला लय आवडते हा, मम्मी. आमटी तुझ्या बनवली. हाताची आमटी म्हणजे ना कुठंच नाहीये. किती लाजवाब. सुधरू सुधरू आमटी बनवली बाई माझी रेश्मा. येणार आहे आज ए, ढोंडे अगं तू जेवायला. कशी पण केली ना तरी पण भारीच होती. है ना? काही असू दे मग कोणती भाजी जर केली की म्हणते बाई माझ्या रेश्माला आवडेल. सगळ्याच्या आधी तुझं नाव घेत असते कारण मला तुझ्या सगळ्या भाज्या आवडतात. प्रत्येक भाजीला. ए पोळ्या कस काय अशा उरायला. पीठ थोडं पातळ झालं का पातळ झाले ग. उशीर झाले ना किती तुमची वाट बघून अगं बघून. काय सांगायचं. कुठं जायचं म्हणल्यावर तुला माहितीये ना किती गुळगुळ असते. बरोबर उशीर होणार आणि हटकून उशीर पण आम्ही होणार. वाट बघून बघून डोळे गेले ना माझे.
अगं बाई, हा? काय सांगायचं हाय ते किती बरं. वेळची वाट बघते मी, आता येईन मग येईन, सारखं रस्त्याकडे बघत होते मी. आता अंधार पडायला लागलाय, लवकर निघाव पण लागन परत, त्याच्यामुळे आल्या त्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत ना? सगळे व्यवस्थित साडी चांगली आणली का? चांगले आणलेले. तिथल्या तिथं वस्तू दे आणि ऐक, जेवण ते नीट वाढ. तुला जावई तुला माहिती कसं आहे सगळं. रेश्मा मला सांगायची गरज नाही, मी सगळं जिथल्या तसं तिथं नाही. आणि करते. तुझ्या जावायला ना पोळ्या ना चांगल्या आवडतात, जरा अशा तूप लावून. लुसलुशीत पोळ्या आणि तुपा चांगली तुपाची वाटी ना तिथंच ठेवायची. चालन चालन समोरून हलूच देऊ नको, म्हणजे कसं त्यांना त्यांच्या पद्धतीने घेता येईल. घेऊन खाते. कोणत्या गोष्टीला कमी नको पडू दे बाई. एक ते 3 वर्षातून धोंडा येतो, पण डोक्याला ना शीन होतं, मग परत म्हातारी काही ना काही काढून दाखीन घरी. हा तुझ्या आईने असं केलं, तुझ्या आईने तसं केलं. साड्या ते आहेत का व्यवस्थित? हा सगळं व्यवस्थित आहे. काय न वस्तू पिस्तू सगळं बाकीचं बाकीचं टाटा आणलेत ना. नीट व्यवस्थित खाऊ बाय, देवाची कृपा झाली म्हणजे टेन्शन नाही. अगं कोमल आलती त्या दिवशी, कोमलची सासू जावाई ते सगळे येऊन गेले. हा मला कोमल तर सांगत होती ना, बोलले का? गेली आम्ही सोबतच येणार होतो, पण कसलं नियोजन होतंय, हुका हुकी मला वाटलं दोघी बहिणी सोबत येतात धोंडे खायला. कसलं काय. हा, तुमचे ती सासूला निवेदनच आवडलं fix- का सगळं? तुमचे निवेदनच फिक्स नाही बाई. होतं अगं, कुठं मला कुठं काय होतंय अडचण, कुठं तुझ्या जावायला कुठं काही ना काही अडचण, काही ना काही टाइम होतच नाही. चांगली साडी आणली तिच्या सासूला पण. हा का? खुश झाली. काय बोलल्या साडी. का? काहीच नाही, साडी घालून गेल्या बिचारा. मस्त काही नाही, मस्त उलट म्हणले माझ्या येणीने साडी चांगली आणली. हा ना? मग काय सासू नाही सासू चांगली. तू काय करतो, तेच टेन्शन आलंय त्याच्यामुळं. टेन्शन आलं. नीट बाई सगळ्या गोष्टी पार पाड, विषय संपून टाक. काय आता काय काय नाही. वेळची गोष्ट आहे. चालेल, चालेल. बरं तिथल्या तिथं सगळ्या गोष्टी हे कर. चालन ठीक आहे, मी ताट काय बनवते. म्हणतात बघ ते आता. ताट बनवते मी. चल हा, चल. हा बनवते ताट. हात धुवून या, चला जेवायला बसायचं. जा. पण आता मला हे समजा नाही, इथं 2च जागा आहेत, इथं ताट 2च ठेवलेले आहेत ह्याच्यावर. कशावर? चौरंगावर. मग नेमका तुम्ही कुठं वाचणार आहे? तुझ्या आईच्या डोक्यावर बस कर टाकते ना. मम्मी हा राम राम. राम राम. भारी आहे तुम्हाला, ती कुठे भारी दिसते. काय कशाला? अरे असतो मान दोंड्याचा, पाय धुवून सासू पाया पडत असती. धुऊ दे. अरे नाही बाबा, मी नाही हात लावू देणार पाया बियाला, असं थोडे असतं. हे कोणतं मान असतो? दोंड्याचा मान असतो. अरे नको बाबा. अरे मम्मी काय पण काय रे, वडील अरे माणूस तुम्ही सगळे, आणि असं माझ्या पायाला हात लावून मला नाही आवडणार. तिची मम्मी काय आणि माझी मम्मी काय एकच आहे, असं थोडे असतं इकडं. नाही नाही नको 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 बरं राहू दे, पाया पडू दे. नको. नाही नाही, कशाला पाया पडून दे. पाया पडू दे. नाही नाही नको नको, राहू दे, मीच पाया पडतो तुमच्या. बस मी काय सांगू आता. मम्मी पोळ्या लय भारी झाल्या ग. आता कशी आहे मग पोळी? हा माझ्यासारख्या नाही जमायच्या. माझ्या इच्छा हाताचं कधी आवडायचं. अजून घ्या. ए मम्मी तर जायला आण अजून नव्हती पोळी. धोंडा मोठाला करतात, बारीकच केलाय, एवढाला असतोय. म्हणजे ह्याला धोंडा म्हणते तो. ह्यो धोंडा आहे का? हा हे असली मुसीबत की जड, ह्याला चुरून चुरून खाल्लं पाहिजे. काय बाय त्या पोळ्यानी गुडगुड गुडगुड पोटात व्हायला लागलं. चव्हाण धावाचा धोंडा खरंय. काय बाय पोरीचा पुळका लय सासरव सासल्यानी काय रडत होती बाय आई.
आणली एक नवाल परी आणि बसाना घरी मानल्यावर बया काय ताट लागलं ग बाय खाटकीने. आणि काय ग हे खलपट दिलेत आ चव्हाण दावाची साडी दोघीला सारखी आणीत असतात. हा तुला तसली आणली मला असली आणली बरुंगळ झार चव्हाण दावाची. ए जाऊ दे मम्मी, तू काय नको त्या गोष्टी घेऊन बसली. काय म्हणला जाऊ दे म्हणला. हा हे कोणाला दिले मी तिथं गप बसले थोबड माझं चालवलं नाही. हा असं करते ढोंडा अनारशाचं ताट असतंय हा भरून काय पुळका रडती फुंदू फुंदू. आणि ही बरे साडी ही तिला साडी घेतली मला अशी घेतली असती तर काय झालं असतं. ही साडी घेतली बुरंगळ्यावानी. मग ती तुम्हाला ठेवा ना, ती ही तुम्हाला ठेवा. तुम्हाला आवडली का? ही तुम्हाला कशाला? ठेवा, मी मला राहू देते. परत आईला सांगायचं फोन करून ती साडी पटली नाही माझी साडी घेतली म्हणजे लेकीचा जीव खालवर खालवर. ए जाऊन दे मम्मी, तुला जी आवडली तू घे ना, ती म्हणते ना ती घेती. अरे कशाला तुला माहित आहे का इकडे फोन होते ती. जाऊ दे मला तू म्हणीत जा. दरी खालपट जेव त्याच्यात. आता काय झालंय, जेवढं द्यायला पाहिजे तेवढं बरोबर दिले ना. 2 ताट आहेत, ग्लास आहेत. अगं जावायला कसं ताट देतात माहितीये का अनारस भरून तांब्याचं ताट निरंजनी दिले का त्याच्यात. 5 ताट नाचत होती 8 दिवस. ते निरंजनचं विसरले होते, बाकी काय नाही. आता घरात कोणी नाही आणायला पटकीशी जाऊन तर राहून गेले होते. हा घरात कुणी नाही महिनाभर भूकीत होती. अरे विसरले असेल मम्मी, तू काय धरून तू बसली. थोबड नको चालू मध्ये. विसरले असन माझं लय तोंड दिसतो तुला. आपल्या घरात काय ताट नाही का? तुला काय ताट पाहिजे मला सांग, मी घेऊन येतो उद्या काय पाहिजे ते. पण आणि किरकिर ही नको फेकून देऊ का फेकटू ये एवढं मानपान कशाला असतो. हा नुसतं जायचं काय तुला पोळ्या भेटत नाहीत का? वक्ते जर कातड्यासारख्या पोळ्या आला खाऊन. किती खाल्ल्या 4 खाल्ल्या का? माझ्या हातच्या 2 3 खातो. आणि रडती जा अजून राहायचं होतं रातची रात तिथंच का नाही म्हणले रा म्हणून. मला बसायचं तरी टाकलं होतं का? 4 बाराचं ताट आणायला लावलं. जावायचा लिकीचाच पुळका आहे तेवढा. म्हणाव नाही बोलाव नाही आपल्या तोंडाला आपण तरी कुलूप लावी ते. बरं ताटात आणि ते जाऊ दे बाजूला. हा लग्नात अर्ध्या तोळ्याची अंगठी घातलेली. आता काय झालं फाशी आलती काय अर्ध्या तोळ्याची अंगठी घालायला. हा जावायचा मान असतो अरे जाऊन ते दे नाही जमत मम्मी. त्यांना. आता तुम्हाला चांगलं माहिती आहे माझ्या मम्मीची परिस्थिती परिस्थिती आली बाबा परिस्थिती झालं परिस्थिती चालू. किती इकडं. वेळेस काढता मग हुंडा काढता. हुंडाच नाही दिला, हेच नाही केलं, तेच नाही दिलं. नाहीये काय करणार. अरे मम्मी जाऊ दे, तुला माहिती आहे इकडे ना बघ. तिच्या घरचे गरीब आहे. तू कशाला एवढं हे करते? आपल्याला काय कमी आहे का सोन्याची का अंगठीची का कशाची? हा ते बरं बोलला बाबा. त्यांचं भरून पुरून उरलेत आपल्याकडून. हे बघितलं का सगळी पिवळी धनुक इथून ते तिथून केलेली. त्यांना काय करायची जावई तसंच पांढरा दिसना का? त्यांची लेक सोने पिवळी झाली ना बाद झालं. मला काय घेणंय आणि मला तरी काय डोंबलीवर न्यायचंय तुमच्यासाठीच म्हणते मग थोबड चालवी ते. आणि तुला जर तसं म्हणायचं असलं मी माझ्या तोंडाला कुलूप लावीन आजपासून. अजिबात मी बोलणार नाही. घ्या नाही तर हे तरी देऊन या. चव्हाण धावाचा केला धोंडा केला म्हणायला साऱ्या गावात आता सांगतात ढोंडा केला सासूला साडी घेतली लिकीला साडी घेतली. चव्हाण धावाची मला साडी घेतली. अशा साड्या मी फॅकटी ते किती साड्या घेतल्या पोचारावानी. जनता पार्टी साडी तवा होती तशी घेतली साडी. अरे रेश्मा, तू उठ जाऊ दे. तू पाणी घेऊन ये जा प्यायला. उठ रडू नको गप. रडाय काय झालं तुला? हा रीतीनेच मी बोलत असते फुसफुस न करू. नको करू फुसफुस. ए यार गप, रडू नको. मी तुझं पण ना राव लय वेगळंच असतं राव काही पण तू काय पैसे आणि सोनं नाणं धरून बसली. या जगात माणुसकी महत्वाची असते, पैसे नसतात महत्वाचे. एवढं आपल्याला मानपान दिला, सन्मान दिला, माणुसकीने बोलवलं, एवढे चांगले लोक भेटले आपल्याला. तू काय पैसे आणि सोनं नाणं धरून बसली. गप रे. आणि एवढी सोन्यासारखी पोरगी दिली आपल्याला त्यांनी. तुला अजून काय पाहिजे रे? तुझं सगळं सांभाळ करती, मला माझं सगळं नीटनाटकं बघती. हे गप, नको रडू. काय नाही, मम्मीचं एवढं मनावर घेऊ नको. तिला थोडं राग आला तेव्हा ती बोलत असते असं. नंतर तुला माहिती स्वतः ती किती एकदम थोडस बोलून जाते. गप, रडू नको.
पण मम्मी माणुसकी महत्वाची असते, देवणघेवण काय महत्वाचं नसतं, एवढं लक्षात ठेव. असं का? आता माझंच चुकलं. हा, आता सासू सासऱ्याकडून राहतो. माझं काय नाही, आले काय न गेलं काय ताटाखालचं मी मांजार. हा, आता गुलू करीत बस. मपली जाते मी. अरे मम्मी मी चांगलं समजत होतो तुला. अवघड आहे गं. दरवेळेस पण असं होतं, सगळं माझ्यामुळं होतं. अरे गप रडू नको. हुंडाच नाही दिला, सामानच नाही दिलं, हेच नाही दिलं. हा? दरवेळेस टोमणे. पोरींसाठीच का म्हणून बरं? हुंडाच पाहिजे, सामानच पाहिजे, सगळं द्या. पोरांनी द्या बरं सगळ्या गोष्टी पोरींना, काय फरक पडत? पण नाही, पोरींनीच द्यायचं. मरमर त्यो बाप मरतो, कुठूनही पैसे जमा करून आणतो, पोरीचं लग्न लावून देतो. तवा तरी पोट नाही भरत, तरी त्यांना नंतर अजून हे सणसूद येत आहेत, तवा काहीतरी पाहिजे. हे धोंडा गोंडा मध्ये येते, तिथे काहीतरी पाहिजे. सगळीकडे काही ना काही अपेक्षा आहेच. कुठून मारावा त्या गरीब माणसानी आणि कुठून आणून द्यावा त्या मुलीच्या बापानी? कुठून?